मानमध्ये मसवड परिसरात दूध डेअरींवर बुधवारी रात्री कारवाई। अन्न औषध व दुग्ध विकास प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे नाकाला बोट। मान तालुक्यात मसवड परिसरात 3 दूध डेअरींवर अन्न औषध प्रशासन व दुग्ध विकास विभागाच्या जिल्हा उपायुक्त अपर्णा भोईटे यांनी बुधवार 27 डिसेंबर रोजी रात्री 12च्या सुमारास छापा टाकला। यामधील अनेक डेअरींमध्ये असणाऱ्या दुधांच्या आलेल्या घाणेरड्या वासाने अपर्णा भोईटे यांनी आपले नाकच दाबून धरले अशी चर्चा रंगली आहे। या कारवाईमध्ये गायत्री दूध डेअरी, वालाई पनीर आणि झिंपल ॲग्रो या दूध डेअरींचा समावेश आहे। मात्र या कारवाईचे पुढे काय झाले याविषयीच्या चर्चेला मान तालुक्यात ऊत आलाय। बुधवारी रात्री अपर्णा भोईटे यांनी मसवड परिसरातील 3 दूध डेअरींवर छापा टाकला। यावेळी त्यांना डेअरींमध्ये अस्वच्छता आढळून आली, तर काही डेअरींमध्ये कॅन, बल, कूलरमध्ये नासके दूध आढळले। खराब दुधासाठी कॉस्टिक सोडा वापरला जात होता। या एकंदरीत प्रकाराबाबत संबंधित विभागाच्या जिल्हा उपायुक्त अपर्णा भोईटे यांनी तडकाफडकी काही डेअरी बंद ठेवण्याचे आदेश दिल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे। मात्र त्यानंतर या कारवाईचे काय झाले याबाबत नेमका अंदाज लावण्याचा मसवड परिसरातील लोकांमधून प्रयत्न होताना दिसत आहे। या प्रकरणी अन्न औषध प्रशासन आणि दुग्ध विकास विभागाचे जिल्हा उपायुक्त अपर्णा भोईटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही। अलीकडील काळात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची सुशिक्षित बेरोजगार मुले दुग्ध व्यवसायात उतरली आहेत। मान तालुक्यात या व्यवसायात दररोज कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते। गेल्या काही वर्षात मान तालुक्यात झालेल्या कारवाईत भेसळयुक्त दूध तयार करण्याची मोठी साधन सामग्री व रासायनिक घटक असलेली पावडर मोठ्या प्रमाणात आढळून आली होती। त्यानंतर आता ही कारवाई झाली। मात्र या कारवाईचे पुढे काय झाले याचे कोडे सध्या लोकांना उलगडत नसल्याने चर्चेला वाव मिळत आहे। आपला आवाज न्यूज नेटवर्क, संदीप चठार, गोंदवले।